नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते। सर्वांना गुड मॉर्निंग। जे जे जॉइन होता है पटपट वाय कमेंट करा। जे स्टूडेंट जॉइन होता है त्यांनी वाय टाइप करा। आदित्य भोसले, पवन वाळके, दीपक वाघ, रुचा, सर्वेश, हर्षिका, सिद्धी, अक्षय गाडेकर, राधिका। तर चला मित्रांनो, आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतोय। तर बघा, आपण आजच्या लेक्चर मध्ये नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय केमिस्ट्री मध्ये, आणि ज्या चॅप्टरचं नाव आहे बघा मित्रांनो, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री। काल आपण थर्मोडायनामिक्स कंप्लीट केलाय, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर कडे जातोय। आता हा जो इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे हा पण असणार आहे आपला फिजिकल केमिस्ट्रीच्या रिलेटेड, म्हणजे त्या चॅप्टर मध्ये पण आपल्याला माहिती आहे थेरॉटिकल पण क्वेश्चन्स आहे आणि न्यूमेरिकल पण असणार आहे। तर अगोदर आपण आता चॅप्टरची रिव्हिजन घेऊ आणि मग त्या रिलेटेड क्वेश्चन घेऊ। तर बघा, जनरल आपण जर विचार केला तर फर्स्ट जो पॉइंट असणार आहे दॅट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री। तर अगोदर इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय मित्रांनो, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री जे असणार आहे दॅट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री। काय म्हणणार आपण बघा, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी। बघा मित्रांनो, दोन एनर्जी आहे, ज्या दोन एनर्जी मधलं इंटर रिलेशनशिप, कोणत्या दोन एनर्जी, तर केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी मधलं जे रिलेशनशिप आहे ते स्टडी केलं जातं केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये, ज्या ब्रांचला म्हणणार आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री। म्हणजे तुम्हाला फक्त एवढं जरी कळालं इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे कोणत्या दोन एनर्जीचा स्टडी करणार आपण, तर इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी। ज्यामध्ये फर्स्ट पॉइंट दिलाय बघा, तर कंडक्टर्स। माहिती आहे आपल्याला, कंडक्टर्स मीन द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी। बघा, ज्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होऊ शकतो त्याला आपण काय म्हणणार, कंडक्टर्स म्हणणार। तर बघा, दोन टाइपचे कंडक्टर असतात, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स। कंडक्टर किती टाइपचे असतात मित्रांनो, तर दोन टाइपचे। कोणते, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स। आता इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स कोणाला म्हणायचं, तर कंडक्टर्स इन विच फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स। म्हणजे ज्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो हा कशामुळे होतो मित्रांनो, फ्री इलेक्ट्रॉन्स मुळे होतो, त्या कंडक्टरला म्हणणार आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर। काय म्हणणार त्याला आपण, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर। ज्याचे एक्झाम्पल आहे जसं सॉलिड अँड मोल्टन मेटल सच ॲज ॲल्युमिनियम, कॉपर। जे काही मेटल आहे, ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, ज्यामधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो हा फ्री इलेक्ट्रॉन मुळे होऊ शकतो, म्हणून ह्या मेटल्सला तुम्ही काय म्हणणार, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स। आणि ज्या सबस्टन्सच्या ॲक्वियस सोल्युशन मधून, बघा ॲक्वियस सोल्युशन किंवा फ्यूज स्टेट सोल्युशन मधून पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन्स मुळे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होत असेल तर त्याला म्हणणार इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर। फ्री इलेक्ट्रॉन मुळे होत असेल तर काय म्हणा, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर। पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन मुळे होत असेल त्याला काय म्हणा, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर। ज्याचे एक्झाम्पल आहे बघा, आयोनिक सॉल्ट आयोनिक सॉल्ट, ऍसिड अँड बेसेस। माहिती आहे आपल्याला, ऍसिड मध्ये पण आयन असतात, नंतर बेस मध्ये पण आयन असतात। आयोनिक सॉल्ट, मला पटकन तुम्ही चार्ट मध्ये सांगायचं आयोनिक सॉल्टचं एक्झाम्पल, पटपट आयोनिक सॉल्टचं एक्झाम्पल सांगायचं आहे। आता आपण सगळं शिकलोय सॉल्ट म्हणजे काय, आयोनिक सॉल्ट म्हणजे काय। तुम्हाला मी क्वेश्चन विचारलाय आयोनिक सॉल्टचं मला एक्झाम्पल सांगा, कमेंट मध्ये आयोनिक सॉल्टचं एक्झाम्पल सांगायचं आहे। अक्षय गाडेकर करेक्ट सांगितले, अक्षयने। सिद्धीने पण करेक्ट सांगितले। पूनम निकम यांनी पण करेक्ट सांगितले। तन्मय पठाडे, अमृता थोरात,
तर बघा आयोनिक सॉल्ट म्हणजे काय, तर ज्या सॉल्ट मध्ये आयोनिक बॉन्ड असतो, जसं आपण सॉल्ट बघितला NaCl, नंतर विचार केला KCl, मग NaCl KCl हे सगळे कोणत्या टाईपचे सॉल्ट झाले मित्रांनो, आयोनिक सॉल्ट. नंतर ऍसिड जसं तुम्ही घेतलं HCl, बेस घेतला NaOH, मग हे ऍसिड, हे बेस, हे सॉल्ट, हे सगळे कोणत्या टाईपचे कंडक्टर येतील मित्रांनो, तर इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. कळालं. मग ज्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो त्याला म्हणणार आपण कंडक्टर. दोन टाईपचे कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. ज्यामधून फ्री इलेक्ट्रॉन्समुळे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो त्याला म्हणणार इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समुळे जर इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होत असेल तर त्याला म्हणणार आपण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे दॅट इज इलेक्ट्रोलाइट्स. आता आपण अगोदर पण आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टर मध्ये पण घेतलंय इलेक्ट्रोलाइट्स. आता इलेक्ट्रोलाइट्स काय म्हणणार आपण, द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द फॉर्म ऑफ इट्स ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे जे सबस्टन्स काय करू शकता मित्रांनो, त्यांच्या ॲक्वियस सोल्युशन मधून, किंवा आता ॲक्वियस म्हणा किंवा त्याला आपण फ्यूज स्टेट सोल्युशन म्हणू शकतो. म्हणजे सबस्टन्स त्यांच्या ॲक्वियस सोल्युशन मधून किंवा फ्यूज स्टेट सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो करू शकता, त्या सबस्टन्सला म्हणायचं तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स. काय म्हणणार त्याला, इलेक्ट्रोलाइट्स. जसं NaCl हा इलेक्ट्रोलाइट आहे, HCl हा इलेक्ट्रोलाइट आहे, H2SO4 हा इलेक्ट्रोलाइट्स आहे. म्हणजे ज्या सबस्टन्सच्या ॲक्वियस सोल्युशन किंवा फ्यूज स्टेट सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होऊ शकतो त्याला म्हणणार आपण इलेक्ट्रोलाइट्स. बघा दोन टाईपचे इलेक्ट्रोलाइट्स असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता हे तर माहिती आहे आपल्याला, ज्या इलेक्ट्रोलाइट्सचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं, काय होतं त्याचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं आणि जास्त प्रमाणात आयन तयार होता त्याला म्हणणार आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. मग ज्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, जसं स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. बघा स्ट्रॉंग ऍसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल, हे कशाचे एक्झाम्पल आहे मित्रांनो, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जसं HCl आहे, H2SO4 आहे, NaOH आहे, KOH आहे, हे सगळे कोणत्या टाईपचे इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. त्यानंतर ज्या इलेक्ट्रोलाइट्सचं पार्शियल आयोनायझेशन होतं. आता सांगा पार्शियल आयोनायझेशन म्हणजे कमी प्रमाणात आयोनायझेशन होतं आणि तुम्हाला लेस नंबर ऑफ आयन्स भेटतात, त्याला म्हणणार आपण वीक इलेक्ट्रोलाइट्स. लार्ज नंबर ऑफ आयन्स भेटत असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, लेस नंबर ऑफ आयन्स भेटत असेल वीक इलेक्ट्रोलाइट्स. मग ज्याचं एक्झाम्पल आहे वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये जर घेतलं तुम्ही तर वीक ऍसिड अँड बेस. बघा काय वीक ऍसिड अँड बेस. जसं आपण वीक ऍसिड घेतला बघा मित्रांनो ऍसिटिक ऍसिड. मग तुम्हाला विचारलं ऍसिटिक ऍसिड हा कोणत्या टाईपचा इलेक्ट्रोलाइट, तर तो वीक इलेक्ट्रोलाइट. नंतर घेतला आपण अमोनियम हायड्रॉक्साइड, नंतर घेतला हा हायड्रोजन सायनाइड. हे सगळे कोणत्या टाईपचे इलेक्ट्रोलाइट्स मित्रांनो, तर वीक इलेक्ट्रोलाइट्स. अँड सबस्टन्स विच नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द फॉर्म ऑफ ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ज्या सबस्टन्सच्या ॲक्वियस सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होत नाही त्याला म्हणा नॉन इलेक्ट्रोलाइट. बघा फ्लो होत असेल तर काय म्हणा इलेक्ट्रोलाइट, फ्लो होत नाही त्याला म्हणणार नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे मित्रांनो, युरिया असेल, शुगर असेल. बघा युरिया आणि शुगर हे कोणत्या टाईपचे सबस्टन्स आहे, तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहे. म्हणजे त्यातून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो हा होणार नाही. क्लिअर. कळालं मग सगळ्यांना कंडक्टर, कंडक्टरचे टाईप, नंतर इलेक्ट्रोलाइट्स आणि इलेक्ट्रोलाइटचे टाइप्स. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट पार्टकडे जातोय बघा, आता मेन पार्टकडे जातोय आपण चॅप्टरच्या. इथपर्यंत आता हा बेसिक पार्ट होता. आता आपण मेन पार्टकडे जातोय तर आपल्याला काही फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवायचे, ज्या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा जो कंडक्टर असतो त्या कंडक्टर मधून जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होतो तेव्हा तो जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स त्या इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोला काय करतो मित्रांनो, अपोज करतो. आणि त्या अपोजला आपण म्हणायचं रेजिस्टन्स. काय म्हणायचं त्याला, रेजिस्टन्स. अपोज प्रोव्हाइडेड बाय मटेरियल फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. काय म्हणणार आपण,
oppose provided by material for the flow of electric current is called resistance. रेजिस्टन्स जो असणार आहे तर बघा इट इज द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स टू द इलेक्ट्रिक करंट. बघा कोणाकोणाचा रेशो हा तर पोटेन्शियल डिफरन्स टू द इलेक्ट्रिक करंट. पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट. मग पोटेन्शियल डिफरन्स जो व्ही ने दाखवता, इलेक्ट्रिक करंट जो कॅपिटल आय ने दाखवता, म्हणून रेजिस्टन्स आर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मित्रांनो व्ही अपॉन आय. आणि हा जो रेजिस्टन्स आहे त्याचा युनिट असेल ओहम किंवा हा त्याचा सिम्बॉल आहे. या सिम्बॉलला पण काय म्हणणार तुम्ही ओहम. काय युनिट आहे रेजिस्टन्स तर ओहम. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कंडक्टन्स. तर एकदम सोपं आहे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. काय म्हणतात ते रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टर. म्हणजे जी मदत होते इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोला त्याला आपण कंडक्टन्स म्हणायचं. मग जेवढा रेजिस्टन्स जास्त कंडक्टन्स कमी, कंडक्टन्स जास्त रेजिस्टन्स कमी. कंडक्टन्सचा सिम्बॉल आहे जी आणि जी इज इक्वल टू फॉर्म्युला मित्रांनो 1/r. चला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. कंडक्टन्सचा फॉर्म्युला जी इज इक्वल टू 1/r आणि युनिट याचं ओहम आहे तर याचं घेणार ओहम इनवर्स. ओहम इनवर्सलाच म्हटलं जातं मोह और सिमन्स. सांगा काय ओहम इनवर्स किंवा त्याला म्हणणार आपण मोह और सिमन्स. त्यानंतर नेक्स्ट ठेवा स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता जो स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे त्याला दुसरं एक नाव आहे मित्रांनो रेजिस्टिव्हिटी. स्पेसिफिक रेजिस्टन्सलाच काय म्हणतो आपण रेजिस्टिव्हिटी. तर एकदम सोपं आहे. जेव्हा एखादा आपण कंडक्टर घेतला ज्या कंडक्टरची लेंथ आहे मित्रांनो 1 मीटर आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 1 मीटर स्क्वेअर. बघा लेंथ किती आहे 1 मीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल 1 मीटर स्क्वेअर. त्या कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे सांगा कोणत्या कंडक्टरचा रेजिस्टन्स तर काय म्हणणार आपण कंडक्टर हॅव्हिंग लेंथ 1 मीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर. त्या कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे म्हणून डेफिनेशन काय बघा स्पेसिफिक रेजिस्टन्सची तर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर हॅव्हिंग 1 मीटर लेंथ अँड हॅव्हिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 1 मीटर स्क्वेअर. बघा ज्या कंडक्टरची लेंथ ही 1 मीटर आहे किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा 1 मीटर स्क्वेअर आहे त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्सला म्हणायचं तुम्ही स्पेसिफिक रेजिस्टन्स. जर सॉलिड फॉर्म मध्ये असेल आणि कंडक्टर जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्यावेळेस बघा रेजिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. आता 1 सेंटीमीटर म्हणजेच किती 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1 ml. म्हणजे 1 ml सोल्युशनच्या रेजिस्टन्सला काय म्हणायचं तुम्ही स्पेसिफिक रेजिस्टन्स. आणि सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर हॅव्हिंग 1 मीटर लेंथ अँड 1 मीटर स्क्वेअर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉल्ड स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्याला रेजिस्टिव्हिटी म्हणता. रेजिस्टिव्हिटीचा सिम्बॉल रो आहे मित्रांनो आणि रो साठी फॉर्म्युला पाठ करायचा. आता हा रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. काय फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. कसा आला ते पण माहिती आपल्याला. तर आपण म्हणतो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग इथं प्रपोर्शन ऐवजी इक्वल घेतलं इथं कॉन्स्टंट घेतला रो इंटू एल अपॉन ए आणि मग रो इज इक्वल टू घेतला पण आर इंटू ए अपॉन एल. क्लिअर. मग आपण हा रोचा फॉर्म्युला पाठ करून टाकायचा. रो इज इक्वल टू काय आहे आर इंटू ए अपॉन एल. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, आर म्हणजे रेजिस्टन्स, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. आणि याचं युनिट तर युनिट आहे मित्रांनो याचं ओहम सेंटीमीटर किंवा ओहम मीटर. स्पेसिफिक रेजिस्टन्स जो असणार आहे किंवा त्याला रेजिस्टिव्हिटी म्हणतात ज्याचा सिम्बॉल रो आहे ज्याचा फॉर्म्युला रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल आहे. आणि आपण त्याचं युनिट काय घेणार मित्रांनो ओहम सेंटीमीटर किंवा ओहम मीटर. आता बघा जसा स्पेसिफिक रेजिस्टन्स घेतला तसा स्पेसिफिक कंडक्टन्स काय म्हणता स्पेसिफिक कंडक्टन्स. आणि ज्या स्पेसिफिक कंडक्टन्सला नाव आहे मित्रांनो कंडक्टिव्हिटी. जसं स्पेसिफिक रेजिस्टन्सला नाव होतं रेजिस्टिव्हिटी तसं स्पेसिफिक कंडक्टन्स ज्याला नाव आहे
कंडक्टिव्हिटी. मग बघा तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज स्पेसिफिक कंडक्टन्स, आता स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे काय, तर एकदम सोपं, कंडक्टन्स ऑफ कंडक्टर हॅव्हिंग 1 मीटर लेंथ. बघा ज्या कंडक्टरची लेंथ ही 1 मीटर आहे आणि 1 मीटर स्क्वेअर हा काय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. काय मित्रांनो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे 1 मीटर स्क्वेअर आणि लेंथ किती आहे 1 मीटर. मग त्या कंडक्टरच्या कंडक्टन्सला म्हणायचं तुम्ही स्पेसिफिक कंडक्टन्स, किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही सांगणार कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन म्हणजेच 1 ml ऑफ सोल्युशन इज कॉल्ड स्पेसिफिक कंडक्टन्स. जसं तिथं रेजिस्टन्स म्हटलं तसं इथं कंडक्टन्स. दोन्ही कन्सेप्ट सेम आहे. 1 ml सोल्युशनच्या रेजिस्टन्सला म्हणायचं स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि 1 ml सोल्युशनच्या कंडक्टन्सला म्हणायचं स्पेसिफिक कंडक्टन्स. बघा स्पेसिफिक रेजिस्टन्सचं दुसरं नाव आहे रेजिस्टिव्हिटी, तसं स्पेसिफिक कंडक्टन्सचं दुसरं नाव आहे मित्रांनो कंडक्टिव्हिटी. देअरफॉर कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. काय म्हणतात ते कंडक्टिव्हिटी हे काय आहे रेसिप्रोकल आहे रेजिस्टिव्हिटीचा. कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल के आहे म्हणून के इज इक्वल टू फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही 1/ρ आणि इथं रो ची व्हॅल्यू जर ठेवली आपण बघा के इज इक्वल टू 1/ρ ची व्हॅल्यू आहे r इंटू a/l बरोबर का. मग हे डिवाइडच्या उलट जर मल्टिप्लायला नेलं तर आपण हे लिहिणार 1/r इंटू l/a. काय आला मग के इज इक्वल टू फॉर्म्युला बघा 1/r इंटू l/a. पण 1/r ला तुम्ही जी म्हणता, जी म्हणजे काय कंडक्टन्स आणि l/a ला तुम्ही सेल कॉन्स्टंट म्हणता मित्रांनो b. म्हणून k इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला तुम्ही g इंटू b. g म्हणजे काय कंडक्टन्स आणि b म्हणजे सेल कॉन्स्टंट. क्लिअर. आता काही वेळा हाच फॉर्म्युला असा पण घेता l/a ला b म्हणता, मग इथं k इज इक्वल टू b/r असा आपण फॉर्म्युला घेतला. आता हा जो लिहिला मी k इज इक्वल टू b/r यामध्ये k म्हणजे काय कंडक्टिव्हिटी, r म्हणजे रेजिस्टन्स आणि b म्हणजे काय मित्रांनो तर सेल कॉन्स्टंट. आणि याचं जे युनिट आहे जे स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट होतं त्याच्या उलट आहे. जसं स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट होतं मित्रांनो ओहम मीटर, तसं इथं ओहम इनवर्स मीटर इनवर्स. काय मित्रांनो ओहम इनवर्स इकडे बघा काय ओहम इनवर्स मीटर इनवर्स किंवा ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. आता ओहम इनवर्सलाच तुम्ही सिमन्स पण म्हणता म्हणून सिमन्स सेंटीमीटर इनवर्स किंवा मोह सेंटीमीटर इनवर्स. कळालं सगळ्यांना. मग आता इथपर्यंत काय काय लक्षात ठेवायचं बा रेजिस्टन्स सांगा. रेजिस्टन्स r चा फॉर्म्युला काय तर पटपट सांगतो मी तुम्हाला. रेजिस्टन्स r इज इक्वल टू लिहिता v/i. रेजिस्टन्स ज्याचा सिम्बॉल r आहे त्याचं युनिट आहे ओहम. त्यानंतर कंडक्टन्स, कंडक्टन्स घेता तुम्ही कॅपिटल G ने, G इज इक्वल टू लिहिता 1/r. याचं युनिट ओहम इनवर्स आहे. काय आहे ओहम इनवर्स. ओहम इनवर्सला दुसरं नाव काय मोह किंवा सिमन्स. त्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे रो. काय मित्रांनो रोचा फॉर्म्युला आहे r इंटू सांगा काय फॉर्म्युला r इंटू a/l आणि रोचा युनिट काय आहे तर ओहम मीटर किंवा ओहम सेंटीमीटर. आणि कंडक्टिव्हिटी किंवा त्याला स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणता k इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1/r इंटू l/a आणि याचं युनिट ओहम इनवर्स मीटर इनवर्स किंवा ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. तर एवढे फॉर्म्युले आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. लक्षात आले सगळ्यांच्या लक्षात आलंय सगळ्यांना. तर पटपट y टाईप करा. इथपर्यंतचा पार्ट जर आपल्याला समजलाय तर आपण y टाईप करा एकदम 1 सेकंदात पटकन. यस सर्वांना हा पार्ट समजलाय. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण रेजिस्टन्स घेतलं, कंडक्टन्स घेतलं, स्पेसिफिक रेजिस्टन्स घेतलं, स्पेसिफिक कंडक्टन्स घेतलं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे महत्वाचा ज्या रिलेटेड तुम्हाला एक तरी क्वेश्चन हा फिक्स मध्ये विचारला जाईल
पटकन सांगतोय परत मी तुम्हाला, एक क्वेश्चन हा फिक्स मध्ये विचारला जाईल, तो पार्ट असणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी. काय म्हणतात त्याला? मोलार कंडक्टिव्हिटी, ज्याचा सिम्बॉल आहे मित्रांनो हा स्मॉल लॅम्बडा. मोलार कंडक्टिव्हिटी हा काय, तर लक्षात घ्या, मोलार कंडक्टिव्हिटी इज द रेशो ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सांगा, मोलार कंडक्टिव्हिटी हा कोणा दोघांचा रेशो, कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन. बघा मित्रांनो, हा मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन फॉर्म्युले. बघा, पहिला फॉर्म्युला काय, तर लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी. आता त्यांचं म्हणणे, हा फॉर्म्युला कधी वापरायचा तुम्ही, जर तुम्हाला कंडक्टिव्हिटी दिलेली असेल ओहम इनव्हर्स मीटर इनव्हर्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल मोल पर मीटर क्यूब. बघा, कंडक्टिव्हिटी कोणत्या युनिट मध्ये दिलेली असेल, ओहम इनव्हर्स मीटर इनव्हर्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल मोल पर मीटर क्यूब, तर तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे मित्रांनो, लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी. आणि हा फॉर्म्युला वापरून जर तुम्ही मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली तर त्या मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट लिहायचं ओहम इनव्हर्स मीटर स्क्वेअर मोल इनव्हर्स. बघा, ओहम इनव्हर्स आहे, मोल इनव्हर्स आहे, मीटर स्क्वेअर. हा जो मीटर क्यूब आहे म्हणून इथं मीटर स्क्वेअर घ्यायचं. आता हे युनिट पाठ करून टाकायचं. शक्यतो हा फॉर्म्युला नाही यूज करावा लागणार आहे तुम्हाला, हा सेकंड फॉर्म्युला जास्त यूज करावा लागणार आहे. हा फॉर्म्युला वापरूनच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर सेकंड फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो, तर लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी इंटू 1000. काय फॉर्म्युला आहे सांगा, लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी इंटू 1000. आता हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर कंडक्टिव्हिटी दिलेली असेल तुम्हाला ओहम इनव्हर्स सेंटीमीटर इनव्हर्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल मित्रांनो मोल पर डेसिमीटर क्यूब म्हणजेच मोल पर लिटर, तर तुम्ही वापरायचा हा सेकंड फॉर्म्युला आणि आपल्याला हाच वापरायचा आहे म्हणून पाठ करा. लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी इंटू 1000 आणि हा फॉर्म्युला वापरून जर तुम्ही मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली मित्रांनो, तर युनिट काय येतं त्या मोलार कंडक्टिव्हिटीचं, ओहम इनव्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनव्हर्स. शक्यतो या साइडचा पार्ट स्किप केला तरी चालेल, पण ह्या साइडचा पार्ट आपण पाठ करायचा. काय सांगा, लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी इंटू 1000. कधी हा फॉर्म्युला यूज करणार तुम्ही, जर तुम्हाला कंडक्टिव्हिटी दिलेली असेल ओहम इनव्हर्स सेंटीमीटर इनव्हर्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल मित्रांनो मोल पर लिटर. इथपर्यंत क्लिअर. ह्या फॉर्म्युला वापरून जर तुम्ही मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली तर युनिट काय लिहिणार, ओहम इनव्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनव्हर्स. क्लिअर. आता दोन्ही युनिट सेम आहे, फक्त मीटर स्क्वेअर आहे, इथं आलं सेंटीमीटर स्क्वेअर. क्लिअर. कळालंय सगळ्यांना इथपर्यंत मोलार कंडक्टिव्हिटी. त्यानंतर बघा जो मोलार कंडक्टिव्हिटी, इकडे लक्ष द्या. आता मोलार कंडक्टिव्हिटी जर बघितली तुम्ही तर लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी असतो. मग या फॉर्म्युल्यावरून जर मी विचारलं तुम्हाला लॅम्बडा आणि सी मध्ये रिलेशन काय, सांगा. लॅम्बडा आणि सी मध्ये काय रिलेशन आहे, पटपट सांगा चॅट बॉक्स मध्ये. लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी आणि सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सांगा, मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मध्ये काय रिलेशन आहे. फॉर्म्युला तुमच्या समोर दिसतोय, त्या फॉर्म्युल्यावरून रिलेशन सांगायचंय, कारण त्यावरूनच आपल्याला पुढचा पार्ट हा घ्यायचा आहे. सांगा, लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मग मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये रुचा सांगताय, पूनम निकम, पृथ्वीराज शिंदे, तन्मय पठाडे यांनी करेक्ट सांगितलंय. तर दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. सृष्टी साठे, देवयानी सुतवणे, सार्थक कवडे सगळ्यांनी बरोबर सांगितलंय. तर मोलार कंडक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. सिद्धी करेक्ट सांगितले, देवयानी खेडकरने पण करेक्ट सांगितले. आता मग मला सांगा, पटपट सांगा, कॉन्सन्ट्रेशन वाढलं मोलार कंडक्टिव्हिटी कमी होईल, बरोबर का. कॉन्सन्ट्रेशन वाढलं मोलार कंडक्टिव्हिटी कमी होईल. कॉन्सन्ट्रेशन कमी झालं मोलार कंडक्टिव्हिटी वाढल. मग मी विचारलं आपल्याला जर मोलार कंडक्टिव्हिटी वाढवायची एखाद्या सोल्युशनची,
तर आपल्याला काय करावं लागेल, तर कॉन्सन्ट्रेशन कमी करावं लागेल. मग कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं म्हणजे काय करावं लागेल मित्रांनो, डायल्युशन करावं लागेल. म्हणजे त्या सोल्युशन मध्ये आपल्याला सॉल्व्हंट ऍड करावं लागेल. मग जेव्हा तुम्ही एखाद्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट ऍड करता म्हणजे त्याचं डायल्युशन वाढवता, डायल्युशन वाढवलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, डिक्रीज. आणि कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, वा डायल्युशन काय केलं आपण, इन्क्रीज. कॉन्सन्ट्रेशन काय झालं, डिक्रीज. आणि मोलार कंडक्टिव्हिटी काय झाली मित्रांनो, इन्क्रीज झाली. मग एवढा एक पॉइंट लक्षात घ्या, मोलार कंडक्टिव्हिटी कशी इन्क्रीज होते, तर ऑन डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. मग एक अशी कंडिशन येते, तर त्या कंडिशनला तुम्ही खूप जास्त डायल्युशन केलं, मग खूप जास्त डायल्युशन याचा अर्थ त्याला इनफायनाइट डायल्युशन म्हणतात. काय म्हणतात त्याला, इनफायनाइट डायल्युशन. मग इनफायनाइट डायल्युशन किंवा त्याला झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. मग इनफायनाइट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन असताना मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही एकदम मॅक्झिमम असते. त्या मॅक्झिमम व्हॅल्यूला म्हणायचं मित्रांनो लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. काय म्हणायचं त्याला, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. मग मी विचारलं तुम्हाला लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन और झिरो कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. आणि ती लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल आहे मित्रांनो लॅम्बडा झिरो. फक्त लॅम्बडा असेल तर काय म्हणा, मोलार कंडक्टिव्हिटी. आणि लॅम्बडा झिरो असेल तर काय म्हणा मित्रांनो, त्याला लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. मग लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी कधी येईल, काय म्हणणार आपण, ऍट इनफायनाइट डायल्युशन. कधी, ऍट इनफायनाइट डायल्युशन और काय म्हणणार तुम्ही त्याला, झिरो कॉन्सन्ट्रेशन. बघा डायल्युशन हे खूप जास्त आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त आहे, तेव्हा सोल्युशनची जी मॅक्झिमम मोलार कंडक्टिव्हिटी असते त्याला काय म्हणा, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. आता हा लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीचा यूज करून एक लॉ आहे मित्रांनो, कोल्हार्स लॉ. आता हा कोल्हार्स लॉ काय सांगतो आपल्याला, तर एखादा जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. आता इथं मी तुम्हाला स्टेटमेंट वगैरे काही सांगत नाही, स्टेटमेंटची गरज पण नाहीये, फक्त त्याचा नेमकं म्हणणं काय ते आपल्याला कळालं, इक्वेशन तयार करता आलं का क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर बघा या कोल्हार्स लॉचं म्हणणं आहे, एखादा जो सबस्टन्स आहे त्याची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ही कशा इतकी असते, तर त्यामध्ये जो कॅटायन आहे त्या कॅटायनची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी प्लस जो एनायन आहे त्याची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. मग मला सांगा यावरून मी लॅम्बडा झिरो HCl लिहायचा आहे कोल्हार्स लॉ नुसार, तर तुम्ही लिहिणार लॅम्बडा झिरो H प्लस प्लस लॅम्बडा झिरो Cl मायनस, मी म्हणलं लॅम्बडा झिरो ऑफ CH3COOH लिहायचं आहे. म्हणजे लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड. तर काय लिहिणार तुम्ही, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटेट आयन प्लस लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस. आता तुम्हाला असं इक्वेशन लिहिता आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचं आपल्याला कोल्हार्स लॉ समजला आहे. कळालं का. मग याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाता, या दोघांची कॅटायन आणि एनायनच्या लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू देतात ते तुम्हाला आणि सबस्टन्सची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी विचारता. जसं त्यांनी सांगितलं Na+ ची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी 30 आहे, Cl- ची 20 आहे. तर NaCl ची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी किती येईल, तर 30 + 20 म्हणजेच 50. क्लिअर. आता असे प्रॉब्लेम पण येणार आहे त्यावेळेस आपल्याला आणखी कळेल. त्यानंतर महत्वाचं एक ऍप्लिकेशन आहे बघा, एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये काय रिलेशन आहे, तर बघा लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन. बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन जो तुम्ही लिहिता अल्फाने, मग अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला मित्रांनो, लॅम्बडा C अपॉन लॅम्बडा झिरो. मग तुम्ही म्हणणार लॅम्बडा C काय सर आता इथं आणि लॅम्बडा झिरो काय, तर बघा मित्रांनो लॅम्बडा C म्हणजे ज्याला फक्त तुम्ही म्हणायचं मोलार कंडक्टिव्हिटी. काय म्हणायचं त्याला, मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा C ला म्हणायचं मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन
आणि लॅम्बडा 0 ला म्हणायचं तुम्ही लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. काय म्हणणार त्याला? लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. दोघांचा जर आपण रेशो घेतला तर त्या रेशोला म्हणता डिग्री ऑफ डिसोसिएशन. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. त्यानंतर बघा आणखी एक महत्वाचं ऍप्लिकेशन ह्या कोलार्स लॉचं. तर ते बघा तुम्हाला 3 इलेक्ट्रोलाइटची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी देतील आणि चौथ्याची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी विचारतील. जसं बघा इथं तुम्हाला लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी दिली HCl ची, NaCl ची आणि CH3COONa म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. समजा HCl ची दिली आपल्याला X, NaCl ची दिली Y आणि या सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड ची दिली Z. आणि आता आपल्याला विचारलं व्हॉट इज द लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड. बघा तुम्हाला दिलेली कोणाची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी दिली HCl ची, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी दिली NaCl ची, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी दिली तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड आणि विचारलं कोणाची? सांगा मित्रांनो, कोणाची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी विचारली तर ऍसिटिक ऍसिड. तर एकदम सोपं आहे. ह्या टाईपचा पण एक क्वेश्चन येण्याचा चान्स आहे मित्रांनो, त्यामुळे हे पण एकदम सोपा क्वेश्चन समजून घ्या. सांगा तुम्हाला कोणाची लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी शोधायची आहे? ऍसिटिक ऍसिड. कोणाचे? ऍसिटिक ऍसिड. सांगा मग ऍसिटिक ऍसिड मध्ये कोणते दोन आयन आहे मित्रांनो? तर ऍसिटिक ऍसिड मधला पहिला आयन आहे ऍसिटेट आयन आणि दुसरा आयन आहे मित्रांनो H+ आयन. मग पाहायचं आता आपण हे जे दोन आयन आहे या तिघापैकी कुठे आहे? तर बघा या HCl मध्ये H+ आहे आणि ह्या सोडियम ऍसिटेट मध्ये हा ऍसिटेट आयन आहे. म्हणजे जे आपल्याला लागत आहे म्हणजे आपल्याला हा ऍसिटेट आयन या सोडियम ऍसिटेट पासून भेटल, H+ आयन हा HCl पासून भेटल. मग ह्या दोघांची काय करा? ऍडिशन करा. म्हणजे तुम्ही काय करणार बघा लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम ऍसिटेट प्लस लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl. आणि आपल्याला काय नकोय मित्रांनो? तर यातला Cl नकोय आणि यातला Na नकोय. म्हणून यातून काय मायनस करा मित्रांनो? NaCl मायनस करा. जे दोन आयन पाहिजे त्यांची ऍडिशन करा आणि जो नकोय ते काय करा? मायनस करा. मग बघा सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटेट ऍसिड किती घेतलंय तुम्ही याचं Z प्लस HCl चं घेतलं X, NaCl चं घेतलं Y. आता ऍक्च्युअल ते व्हॅल्यू देतील 200, 300, 100, 150 अशा व्हॅल्यू देतील. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे कोणाची ऍडिशन करायची आणि कोणता मायनस करायचा. समजतंय सगळ्यांना? तर आपल्याला जे आयन पाहिजे त्यांची ऍडिशन करायची, जे नकोय तो सबस्टन्स त्यातून आपण मायनस करायचं. माझ्या मते समजलेलं असं हे एक्झाम्पल. हे जर समजलं तर या टाईपचे एक्झाम्पल आपण MCQ मध्ये पण घेणार आहे. क्लिअर? कळाला? मग आता हा कोलार्स लॉ म्हणजे तुम्हाला असं इक्वेशन लिहिता आलं तर समजून घ्यायचं कोलार्स लॉ आपल्याला समजलाय. आणि हे असं आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला तर आपल्याला MCQ सॉल्व्ह करता येईल. क्लिअर? कळालंय सगळ्यांना? आता हा पॉइंट कळाला सगळ्यांना? लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा सेल कॉन्स्टंट. आता अगोदर पण घेतलंय आपण सेल कॉन्स्टंट, पण रिपीट घेण्याचं कारण असं तर सेल कॉन्स्टंट वरती जेव्हा प्रॉब्लेम विचारता सेल कॉन्स्टंट B चा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर. सांगा सेल कॉन्स्टंट B चा फॉर्म्युला आहे L/A. काय फॉर्म्युला मित्रांनो? L/A. आता L म्हणजे काय? ज्याला तुम्ही लेंथ ऑफ कंडक्टर म्हणता. A म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बघा आता ह्या L लाच इकडे लक्ष द्या, L लाच तुम्ही पुढे चालून म्हणजे आता इथं आपण इथून पुढे सेल घेणार आहे. मग त्या सेल मध्ये ह्या L ला म्हणता डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड. दोन इलेक्ट्रोड मधलं जे डिस्टन्स आहे त्याला L म्हणता आणि A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बघा लेंथ मीटर मध्ये घेतली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मीटर स्क्वेअर घेतला. मीटर कॅन्सल म्हणजे त्याचं युनिट आहे मीटर इनवर्स किंवा सेंटीमीटर मध्ये जर घेतलं तर सेंटीमीटर इनवर्स. एकदम सोपं आहे बघा. सेल कॉन्स्टंट B इज इक्वल टू फॉर्म्युला काय घ्यायचा? L/A. मग तुम्हाला L म्हणजे काय? तर
एल म्हणजे तुम्ही म्हणू शकता लेंथ ऑफ कंडक्टर किंवा डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड, आणि ए म्हणजे काय मित्रांनो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि तुम्हाला युनिट विचारलं जातं सेल कॉन्स्टंटचं युनिट मीटर इनवर्स किंवा सेंटीमीटर इनवर्स. कळालं इथपर्यंत? तर इथपर्यंत हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. परत सांगतो आता, रिपीट. रेजिस्टन्स, कंडक्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्स, मोलार कंडक्टिव्हिटी, बरोबर ना, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी आणि सेल कॉन्स्टंट, एवढे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहे मित्रांनो. रेजिस्टन्स म्हणजे आर, त्याचं युनिट आहे ओहम. नंतर कंडक्टन्स जी, ज्याचं युनिट आहे ओहम इनवर्स. नंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स ज्याला तुम्ही रो म्हणता, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल, हा फॉर्म्युला आहे. याचं युनिट आहे, रोचं युनिट आहे ओहम मीटर किंवा ओहम सेंटीमीटर. त्यानंतर स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा त्याला कंडक्टिव्हिटी म्हणता के, त्या के साठी फॉर्म्युला मित्रांनो 1 अपॉन आर इंटू एल अपॉन ए, किंवा के इज इक्वल टू लिहू शकता तुम्ही बी अपॉन आर. केचा फॉर्म्युला आहे, सॉरी केचं युनिट आहे त्याचं ओहम इनवर्स मीटर इनवर्स किंवा ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. कंडक्टिव्हिटी नंतर मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी इंटू 1000. आणि मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे मित्रांनो ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि मोल इनवर्स. त्यानंतर लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा 0. त्यानंतर सेल कॉन्स्टंट बी इज इक्वल टू एल अपॉन ए. सेल कॉन्स्टंटचं युनिट आहे मीटर इनवर्स किंवा सेंटीमीटर इनवर्स. तर एवढे फॉर्म्युले, एवढे युनिट आपल्याला लक्षात ठेवायचे. क्लिअर? कळाला इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना? त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा चॅप्टर मध्ये, दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता मला सांगा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये तुम्ही कोणत्या दोन एनर्जीचं रिलेशनशिप स्टडी करता? पटकन कमेंट मध्ये, पटकन. कोणत्या दोन एनर्जीचं रिलेशनशिप तुम्ही स्टडी करता इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये? शॉर्टकट मध्ये टाईप करा. शॉर्टकट मध्ये टाईप केलं तरी मी समजून घेईल. 2 सेकंदात टाईप करायचं फक्त. सी डॉट ई डॉट ई, बरोबर का? का नाही आठवलं? सी डॉट ई आणि ई डॉट ई कोणत्या दोन एनर्जी? सांगा, कोणत्या दोन एनर्जी मधलं रिलेशनशिप स्टडी करता तुम्ही? इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी. समीक्षा शेलार सी डॉट ई डॉट ई बरोबर सांगितलं. इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी. देवयानी, अक्षय गाडेकर, सर्वेश वागचौरे, संचिता. कळालं सगळ्यांना? मग इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी यांच्यामधलं रिलेशनशिप तुम्ही स्टडी करता कोणत्या ब्रांच मध्ये? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. आणि लक्षात घ्या, ज्या डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही ते रिलेशनशिप स्टडी करता, बघा, डिव्हाइस विच इज यूज टू स्टडी रिलेशनशिप बिटवीन केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड इलेक्ट्रोकेमिकल सेल. ज्या डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही ह्या दोन एनर्जी मधलं रिलेशनशिप स्टडी करता त्या डिव्हाइसला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल. तर बघा मित्रांनो, दोन टाईपच्या इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. आता तुमच्या समोर 2 पार्ट दिसत आहे. आता कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो मी. तर बघा, 2 टाईपच्या इलेक्ट्रोकेमिकल सेल असतात. 2 टाईपच्या कोणत्या? तर एक इलेक्ट्रोलायटिक सेल आहे आणि एक कोणती मित्रांनो? गॅल्व्हॅनिक सेल. एक कोणती? इलेक्ट्रोलायटिक सेल. दुसरी कोणती? गॅल्व्हॅनिक सेल. ही जी गॅल्व्हॅनिक सेल आहे मित्रांनो, यालाच तुम्ही व्होल्टेज सेल पण म्हणू शकता. सांगा, गॅल्व्हॅनिक सेलला दुसरं नाव काय? व्होल्टेज सेल. आता इलेक्ट्रोलायटिक सेल काय करते? तर इलेक्ट्रोलायटिक सेल कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. आता डेफिनेशन काही पाठ करू नका, हे महत्वाचे पॉइंट पाठ करा. इलेक्ट्रोलायटिक सेल कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. त्यानंतर या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये होणाऱ्या रेडॉक्स रिएक्शन कोणत्या टाईपच्या असतात मित्रांनो? नॉन स्पॉन्टॅनियस. नॉन स्पॉन्टॅनियस याचा अर्थ ते आपोआप होत नाही. त्या रिएक्शन होण्यासाठी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि आपण इलेक्ट्रिकल एनर्जी दिली का मग रिएक्शन होता.
म्हणून इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये होणाऱ्या रिॲक्शन कशा आहे मित्रांनो, नॉन स्पॉन्टेनियस. म्हणून मग तुम्ही डेफिनेशन लिहिता इलेक्ट्रोलायटिक सेलची, the electrochemical cell in which non-spontaneous redox reaction are carried out with the help of electrical energy. डेफिनेशन पाठ करू नका, परत सांगतो मी तुम्हाला. इलेक्ट्रोलायटिक सेलचं काम काय, तर इलेक्ट्रोलायटिक सेल कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल एनर्जीला. कोणत्या एनर्जी मध्ये, केमिकल एनर्जी मध्ये. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये होणाऱ्या रेडॉक्स रिॲक्शन कशा मित्रांनो, नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस याचा अर्थ ते आपोआप होत नाही. त्यानंतर या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये होणारी जी रिॲक्शन आहे किंवा जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणायचं मित्रांनो इलेक्ट्रोलायसिस. काय म्हणायचं, इलेक्ट्रोलायसिस. मग इलेक्ट्रोलायसिस म्हणजे अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट केली जाते केमिकल एनर्जी मध्ये. इथपर्यंत क्लिअर. आता हा पार्ट एनोड कॅथोडचा पार्ट मी थोडा नंतर सांगतो. त्याच्या उलट गॅल्व्हॅनिक सेल काय करते, तर उलट करते मित्रांनो. गॅल्व्हॅनिक सेल कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रोलायटिक मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे रिॲक्शन आपोआप होता. रिॲक्शन झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणजे केमिकल एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जी. यामध्ये होणाऱ्या रेडॉक्स रिॲक्शन आपोआप होता, म्हणजे त्या कोणत्या टाईपच्या मित्रांनो, स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. इलेक्ट्रोलायटिक सेल मधल्या नॉन स्पॉन्टेनियस, गॅल्व्हॅनिक मधल्या स्पॉन्टेनियस. आता बघा या ज्या दोन्ही सेल आहे, म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल असो किंवा गॅल्व्हॅनिक सेल असो. आता तुम्हाला पाठ काय काय करायचं, तर पहिलं कोणत्या एनर्जीचं कन्वर्जन कोणत्यामध्ये, इलेक्ट्रोलायटिक. इलेक्ट्रो वरून लक्षात ठेवायचं इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. कोणत्या टाईपच्या रेडॉक्स रिॲक्शन, नॉन स्पॉन्टेनियस. गॅल्व्हॅनिक मध्ये केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. रेडॉक्स रिॲक्शन कोणत्या टाईपच्या, स्पॉन्टेनियस. आता या ज्या दोन्ही सेल आहे या दोन्ही सेल मध्ये दोन इलेक्ट्रोड असतात. किती इलेक्ट्रोड असतात मित्रांनो, दोन. दोन कोणते, एक असतो एनोड आणि एक असतो कॅथोड. सांगा एनोड आणि कॅथोडला काय म्हणायचं मित्रांनो, तर याला म्हणायचं तुम्ही इलेक्ट्रोड. दोन्ही सेल मध्ये दोन दोन इलेक्ट्रोड असतात. एकाला एनोड म्हणायचं, एकाला कॅथोड म्हणायचं. तर एकदम सोपं आहे. ज्या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते मित्रांनो, कोणती रिॲक्शन, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे माहिती आपल्याला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन होतं त्याला एनोड म्हणायचं, आणि ज्या इलेक्ट्रोड वरती रिडक्शन रिॲक्शन होते मित्रांनो त्याला कॅथोड म्हणायचं. रिडक्शन म्हणजे माहिती आपल्याला गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सगळं ऑक्सिडेशन झालं तर काय म्हणा, एनोड म्हणा. रिडक्शन झालं कॅथोड म्हणा. आता इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जो कॅथोड असतो मित्रांनो तो कॅथोड वर निगेटिव्ह चार्ज असतो, आणि जो एनोड आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग हे पण लक्षात ठेवायचं तुम्ही. बघा ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तो एनोड कोणत्या सेल मध्ये, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये, आणि निगेटिव्ह चार्ज असलेल्याला म्हणायचं तुम्ही कॅथोड. इथं उलट आहे मित्रांनो, इथं होताना तेच होतं, म्हणजे एनोड वर ऑक्सिडेशनच होईल, कॅथोड वरती रिडक्शनच होईल, फक्त चार्ज अपोजिट आहे. जसं इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल तर एनोड म्हटलं, तसं इथं निगेटिव्ह चार्जला एनोड म्हणायचं, आणि पॉझिटिव्ह चार्जला काय म्हणायचं मित्रांनो, कॅथोड म्हणायचं. तर एवढे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. विचारतात ते पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड इन गॅल्व्हॅनिक सेल इज कॉल्ड. बघा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोडला कॅथोड म्हणता, निगेटिव्हला एनोड म्हणता. इलेक्ट्रोलायटिक मध्ये उलट आहे, इलेक्ट्रोलायटिक मध्ये पॉझिटिव्हला एनोड म्हणता आणि निगेटिव्हला कॅथोड म्हणता. आता चार्ज वरून पण विचारले जाता आणि रिॲक्शन वरून पण विचारले जाता. रिॲक्शन वरून विचारलं तर एकदम सोपं आहे. चला काय म्हणणार आपण, ऑक्सिडेशन झालं एनोड, रिडक्शन झालं कॅथोड. आता एकदम सोपं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं ओळखायचं ते सांगतो. शॉर्टकट त्याच्या मी ट्रिक्स देतो, एकदम सोपं सांगतो. एखाद्या स्पेसिस वरचा काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज वाढला, मराठीतच लिहितो, पॉझिटिव्ह चार्ज वाढला किंवा निगेटिव्ह चार्ज कमी झाला. सांगा काय, पॉझिटिव्ह चार्ज वाढला किंवा निगेटिव्ह चार्ज कमी झाला तर काय झालं म्हणायचं, ऑक्सिडेशन. आणि त्याच्या उलट निगेटिव्ह चार्ज वाढला
काय निगेटिव्ह चार्ज वाढला किंवा पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला तर समजून घ्यायचं काय झालं मित्रांनो, रिडक्शन. काय झालंय तिथं, रिडक्शन. मग तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन हे पटपट ओळखता आलं पाहिजे. येईल ना ओळखता. जसं मी म्हटलं बा Na तयार झाला, Na चा Na प्लस, मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे बा Na वर एक पॉझिटिव्ह चार्ज आला, पॉझिटिव्ह वाढला याचा अर्थ ऑक्सिडेशन झालं. क्लिअर. मग मी म्हटलं बघा Ag प्लस A आणि त्याचा तयार झाला Ag. सांगा Ag प्लसचा Ag तयार झाला याचा अर्थ पॉझिटिव्ह कमी झाला, पॉझिटिव्ह कमी झाला, रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. एवढं कळालं का तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन कळून जाईल. क्लिअर. समजले सगळ्यांना आता. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल काय काय लक्षात ठेवायचं, कोणती एनर्जी कोणत्या एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, कोणती प्रोसेस होते, एनोड कोण कॅथोड कोण, कळाल सगळ्यांना इथपर्यंत. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल ज्या दोघांना तुम्ही कंबाईन मध्ये काय म्हणता मित्रांनो, इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता बघा काही महत्वाचे पॉइंट आहे. जसं आपण इलेक्ट्रोलायसिस केलं होतं NaCl चं. आता तुम्ही पूर्ण प्रोसेस नका लक्षात ठेवू, फक्त त्या इलेक्ट्रोलायसिसचा रिझल्ट लक्षात ठेवा मित्रांनो. फ्यूज सोडियम क्लोराईड. आता मला सांगा फ्यूज सॉल्ट म्हणजे काय किंवा फ्यूज सोल्युशन म्हणजे त्या NaCl ला आपण हीट दिली, त्याला मेल्ट केलं, जे मोल्टन सोल्युशन आहे त्याला फ्यूज सोल्युशन म्हणतात. आणि या फ्यूज NaCl चं जर इलेक्ट्रोलायसिस केलं मित्रांनो तर काय होतं, जो कॅथोड आहे बघा अ मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम फॉर्म्स ॲट कॅथोड. काय होतं बघा मित्रांनो, तर सोल्युशन मधला जो Na प्लस आहे तो निगेटिव्ह रॉड कडे जातो, तिथं जाऊन तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, Na प्लस चा तयार होतो Na. मग फ्यूज NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं तर कॅथोड वर कोण जमा होईल मित्रांनो, Na. आणि जो एनोड आहे त्या एनोड वर काय होतं मित्रांनो, हा जो Cl मायनस आहे तो इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि त्याचा Cl गॅस म्हणजे Cl2 गॅस तयार होतो विथ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे फ्यूज NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं तर रिझल्ट काय मित्रांनो, तर एनोड वर जमा होतो क्लोरीन गॅस, जमा होतो म्हणजे लिबरेट म्हणजे बाहेर पडतो, मुक्त होतो क्लोरीन गॅस. आणि जो कॅथोड आहे त्या कॅथोड वरती जमा होतो, डिपॉझिट होतो सोडियम मेटल. पाठ होईल ना एवढा. आता सांगा कॅथोड वर कोण सोडियम मेटल आणि एनोड वर कोण लिबरेट होतो क्लोरीन गॅस. कोणत्या NaCl चं आपण इलेक्ट्रोलायसिस केलं मित्रांनो, फ्यूज NaCl. त्यानंतर बघा ॲक्वियस NaCl चं जर आपण इलेक्ट्रोलायसिस केलं, कोणाचं ॲक्वियस NaCl चं, तर बघा क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट एनोड. एनोड वर कोण येतो क्लोरीन गॅस, मात्र कॅथोड वर इथं सोडियम न येता कोण येतो मित्रांनो, हायड्रोजन गॅस. या रिझल्ट वर क्वेश्चन विचारले जातात, हे पाठ करायचे. सांगा फ्यूज NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं, बघा फ्यूज NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं तर कॅथोड वर कोण जमा होतं, सोडियम, आणि एनोड वर कोण जमा होतो मित्रांनो, क्लोरीन गॅस. त्यानंतर ॲक्वियस NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं तर बघा ॲक्वियस NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं तर एनोड वर होईल क्लोरीन गॅस, मात्र कॅथोड वर लक्षात घ्या इथं कॅथोड वर जमा होतो हायड्रोजन गॅस, सोडियम नाही. एवढे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जाते. क्लिअर. कळलं ना सगळ्यांना. एवढं तर पाठ होऊ शकतं सगळ्यांचा. आता कॅथोड वर कोण, एनोड वर कोण. मग इथं एखाद्याने विचारलं हायड्रोजन गॅस कलेक्ट होताना त्याचं काय झालं सांगा, तुम्ही सांगायचं या क्वेश्चनचा आन्सर. म्हणजे ॲक्वियस NaCl चं आपण इलेक्ट्रोलायसिस केलं, ॲक्वियस NaCl चं इलेक्ट्रोलायसिस होताना कॅथोड वरती जमा झाला हायड्रोजन गॅस. मग माझं म्हणणं आहे त्या हायड्रोजन गॅसची नेमकं कोणती रिॲक्शन झाली कॅथोड वरती, पटकन सांगा, कमेंट करा. कॅथोड वरती हायड्रोजन गॅस जमा होताना कोणती रिॲक्शन झाली मित्रांनो, पटपट सांगा. कोणती रिॲक्शन झाली, म्हणजे ऑक्सिडेशन झालं, रिडक्शन झालं. प्रीती कांबळे सांगताय, रुचा सांगताय, पटपट. बाकीच्यांनी पण सांगायचं ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं. तर कॅथोड आहे, कॅथोड म्हटलं का आपल्या डायरेक्ट डोक्यात फिक्स झालं पाहिजे काय होतं मित्रांनो, तिथं रिडक्शन होतं.
काय होतंय, रिडक्शन होतंय. कळालं सगळ्यांना. मग आता एवढे महत्वाचे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचं. NaCl चं रिडक्शन, NaCl चं इलेक्ट्रोलायसिस, फ्यूज NaCl चं आणि ॲक्वियस NaCl चं. सार्थक कवडे सांगताय, पूनम निकम, ईश्वरी बडेकर, समीक्षा शेलार. तर चला आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊ. जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सचं इलेक्ट्रोलायसिस करतो तर बघा त्या इलेक्ट्रोलायसिसच्या रिलेटेड आता आपल्याला काही कॅल्क्युलेशनचा पार्ट बघायचा आहे. तर बघा ज्यामध्ये त्यांनी दिलंय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता महत्वाचे काही फॉर्म्युले आपल्या लक्षात ठेवायचे. तर बघा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर इलेक्ट्रिसिटीच्या क्वांटिटीचे 2 युनिट आहे मित्रांनो. एक असतं कुलोम आणि एक असतं फॅरेडे. कोणते 2 युनिट आहे, कुलोम आणि फॅरेडे. तर बघा यांच्यात रिलेशन लक्षात ठेवा. तर 1 फॅरेडे इज इक्वल टू असतो 96,500 कुलोम. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सोल्युशन मधून 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास करता, मग तीच विचारली तुम्हाला कुलोम मध्ये किती पास केली. तर 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केली याचा अर्थ किती मित्रांनो, 96,500 कुलोम. मग एवढी इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती मोल इलेक्ट्रॉन, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं किती मित्रांनो, 6.022 इंटू 10⁻23. मग तुम्हाला विचारलं एखाद्या सोल्युशन मधून 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केली म्हणजे किती इलेक्ट्रॉन पास केले मित्रांनो, 1 मोल. 1 मोल म्हणजेच किती, 6.022 इंटू 10⁻23. आणि महत्वाचं लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या सबस्टन्स मधून तुम्ही 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास करता म्हणजेच 96,500 कुलोम इलेक्ट्रिसिटी पास करता, तेव्हा त्या सोल्युशन मधून त्या रॉड वरती किती सबस्टन्स डिपॉझिट होतो मित्रांनो, तर ई ग्रॅम ऑफ सबस्टन्स. मग तुम्ही म्हणणार ई ग्रॅम काय, तर ई ग्रॅम म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, इक्विव्हॅलंट वेट. म्हणजे तो जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सच्या इक्विव्हॅलंट वेट इतका सबस्टन्स हा जमा होतो रॉड वरती. मग तू म्हणणार सर इक्विव्हॅलंट वेट काय, तर बघा मित्रांनो इक्विव्हॅलंट वेट कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी घेता तुम्ही ॲटॉमिक वेट आणि त्या ॲटॉमिक वेटला डिवाइड करता मित्रांनो त्या ॲटमच्या व्हॅलन्सीने. जसं आपण कॅल्शियम जर बघितलं बघा, कॅल्शियम आहे, ज्या कॅल्शियमचं ॲटॉमिक मास 40 आहे मित्रांनो. मग कॅल्शियमचं जर ॲटॉमिक मास 40 आहे आणि आपल्याला विचारलं कॅल्शियमचं इक्विव्हॅलंट वेट किती, तर ॲटॉमिक वेट त्याचं 40, कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 आहे मित्रांनो. मग 40 ला 2 ने डिवाइड केलं तर 20 ग्रॅम. सांगा मग 20 ग्रॅम हे काय आलं, इक्विव्हॅलंट वेट कोणाचं, कॅल्शियमचं. मग मला सांगा सोडियम आहे, ज्या सोडियमचं ॲटॉमिक वेट, इकडे बघा सोडियमचं ॲटॉमिक वेट 23 आहे, तर मग त्या सोडियमचं इक्विव्हॅलंट वेट किती आहे, पटकन सांगा. जर सोडियमचं ॲटॉमिक वेट 23 आहे तर त्याचं इक्विव्हॅलंट वेट किती आहे, सोडियमची व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे, पटकन. पूनम निकम सांगताय, पूनम निकम 20 सांगितलंय तुम्ही, 11.5 सांगितलंय. आता सोडियमची व्हॅलन्सी थोडासा विचार करा. रुचा चांदगुडे बरोबर सांगितले, रुचाने बरोबर आन्सर सांगितले. पूनम निकमने आता बरोबर सांगितले, ऋतुजा भुजाडे बरोबर सांगितले, अभिनव गांगुडे, अभिनवने पण बरोबर सांगितले. तर बघा मित्रांनो हा जो सोडियम आहे त्याचं ॲटॉमिक वेट 23 आहे आणि सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे मित्रांनो. मग सोडियमची व्हॅलन्सी 1 असल्यामुळं त्याचं इक्विव्हॅलंट वेट पण येईल मित्रांनो 23 ग्रॅम. यश काय असतं बरोबर सांगितले, कळालं मग सगळ्यांना. आता मग माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, इकडे बघा काय केलं मी, CaCl2 असं आपल्याकडे सोल्युशन आहे. आता याचं पण आन्सर तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. कोणतं सोल्युशन आहे, CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड. आणि मी या कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशन मधून 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केली. सांगा कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशन मधून 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर किती ग्रॅम कॅल्शियम हा डिपॉझिट होईल, पटकन सांगा. किती ग्रॅम कॅल्शियम हा डिपॉझिट होईल.
आणि कोणत्या इलेक्ट्रोडवर डिपॉझिट होईल ते पण सांगायचं, म्हणजे ॲनोडवर का कॅथोडवर. पटकन सोल्युशन कोणतं आहे? कॅल्शियम क्लोराईड. किती इलेक्ट्रिसिटी पास केली? 1 फॅरेडे. क्वेश्चन विचारला मी तुम्हाला, किती ग्रॅम कॅल्शियम डिपॉझिट होईल आणि कोणत्या इलेक्ट्रोडवर डिपॉझिट होईल? प्रतीक माले 1 सांगताय. अभिनव गांगुर्डे पटपट कमेंट करा. पूनम निकम करेक्ट सांगितलंय. फक्त कोणत्या इलेक्ट्रोडवर ते सांगा तुम्ही. पूनम तुम्ही सांगायचंय कोणत्या इलेक्ट्रोडवर. अभिनव गांगुर्डे तुमचं चुकलंय. यश गायकवाड सी. इथं कोणतं सी ऑप्शन नाही भाऊ. पूनम निकम इलेक्ट्रोड चुकला तुमचा. प्रीती कांबळे तुमचं 1 इलेक्ट्रोड सगळं चुकलं. रुचा किती ग्रॅम कॅल्शियम म्हटलं. रुचा तुमचं पण चुकलंय. सृष्टी साठे बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं, पण इलेक्ट्रोड सांगा कोणत्या इलेक्ट्रोड वरती. यश काय असतं पटपट सांगा. बघा कॅल्शियम क्लोराईड विचार केला तर ह्या कॅल्शियम क्लोराईड मध्ये कॅल्शियम वर कोणता चार्ज आहे मित्रांनो? तर 2+ आहे. मग 2+ याचा अर्थ हा निगेटिव्ह रॉड कडे जाईल, तिथं जाऊन तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. यश गायकवाडने बरोबर सांगितले. तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल म्हणजे त्याचं रिडक्शन होईल, म्हणजे कॅल्शियम डिपॉझिट कोणत्या इलेक्ट्रोडवर होईल मित्रांनो? कॅथोड वरती. आणि किती डिपॉझिट होईल? त्याच्या इक्विव्हॅलंट वेट इतका. त्याचं इक्विव्हॅलंट वेट आहे मित्रांनो 20 ग्रॅम. किती? 20 ग्रॅम. म्हणजे आपला आन्सर यायला पाहिजे होतं 20 ग्रॅम ॲट कॅथोड. 20 ग्रॅम कॅल्शियम डिपॉझिट होईल कुठं मित्रांनो? तर कॅथोड वरती. कळालंय सगळ्यांना? मग इथपर्यंत आता इक्विव्हॅलंट वेट, मग किती इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर किती सबस्टन्स डिपॉझिट होतो, यातलं रिलेशन आपल्याला समजलंय. तर बघा जेव्हा तुम्हाला एखाद्या सबस्टन्स मधून काही अमाऊंट, ठराविक अमाऊंट ऑफ एनर्जी पास केली ठराविक वेळेसाठी आणि विचारलं किती सबस्टन्स डिपॉझिट होईल, त्या सबस्टन्सचं वेट जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो, तर ते वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. बघा वेट म्हणजे W. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. I × T. आता I × T ला Q पण म्हणता. मग I × T डिवायडेड बाय 96,500 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. सांगा काय फॉर्म्युला आहे? W = W म्हणजे किती ग्रॅम सबस्टन्स डिपॉझिट झाला. काय? I × T अपॉन 96,500 इंटू मोल रेशो अपॉन मोलार मास ऑफ प्रोडक्ट. आता मोल रेशो काय असतो? मोल रेशो कसा शोधायचा ते सांगतो. तर बघा समजा कॉपरचं सोल्युशन आहे, त्या कॉपरच्या सोल्युशन मधून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली, मग त्यामधला जो कॉपर आयन आहे मित्रांनो, तो कॉपर आयन निगेटिव्ह रॉड कडे जाईल, तिथे जाऊन तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. काय तयार झाला? प्रोडक्ट कॉपर. सांगा या रिॲक्शनला तुम्ही ऑक्सिडेशन म्हणणार का रिडक्शन म्हणणार मित्रांनो? तर ही जी रिॲक्शन आहे इलेक्ट्रॉन गेन होतो, याचा अर्थ याला तुम्ही रिडक्शन म्हणणार. आता ह्या रिॲक्शनचा तुम्हाला मोल रेशो शोधायचा आहे. काय शोधायचा आहे मित्रांनो? मोल रेशो. मोल रेशो शोधणं एकदम सोपं. सांगा किती मोल प्रोडक्ट तयार झाला? 1 मोल. आणि तो तयार होण्यासाठी किती मोल इलेक्ट्रॉन लागले? 2. मग तुम्हाला मोल रेशो म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. किती मोल प्रोडक्ट तयार झाला आणि त्याला डिवाइड करा किती मोल इलेक्ट्रॉन लागले. मग जसं 1 मोल कॉपर तयार झाला, 2 मोल इलेक्ट्रॉन लागले, म्हणून या रिॲक्शनचा मोल रेशो किती मित्रांनो? 1/2. किती आहे? 1/2. मग मला सांगा, मी असं लिहिलं Na++ इलेक्ट्रॉन इट गिव्स Na. सांगा ह्या रिॲक्शनचा मोल रेशो किती येईल? आता Na++ इलेक्ट्रॉन इट गिव्स Na. सांगा या रिॲक्शनचा मोल रेशो किती येईल मित्रांनो? पटपट सांगायचंय. अक्षय गाडेकर करेक्ट सांगितले. Na+, सिद्धीने पण करेक्ट सांगितले. तर Na++ इलेक्ट्रॉन इट गिव्स Na. गांगुर्डे करेक्ट सांगितले. पृथ्वीराज शिंदे, पूनम निकम, सार्थक कवडे,
बघा किती मोल प्रोडक्ट तयार झाला मित्रांनो, 1. आणि किती मोल इलेक्ट्रॉन लागला, 1. म्हणजे 1/1 म्हणजेच 1. कळलं मग तुम्हाला आता मोल रेशो कसा शोधायचा, कळलं ना, मोल रेशो शोधायचा कसा. क्लिअर. आता आपण न्यूमेरिकल घेऊ त्यावेळेस पण हे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. त्यानंतर महत्वाचं लक्षात घ्या, इफ टू सेल containing different electrolytes are connected in series. दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटिक सेल आहे, पण त्या दोन इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये वेगवेगळे सोल्युशन आहे. जसं इथं म्हटलं आपण झिंक सल्फेट आहे, यामध्ये कॉपर सल्फेट आहे, आणि पण त्या दोन्ही कशा अरेंज केल्या, सिरीज मध्ये, आणि त्यातून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास. दोघातून पण काय केली, सेम इलेक्ट्रिसिटी पास केली. देन द masses ऑफ सबस्टन्सेस लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रोड्स ऑफ द टू सेल आर रिलेटेड. जसं मी विचारलं, झिंक सल्फेट घेतला तर ह्या इलेक्ट्रोडवर कोण डिपॉझिट होईल मित्रांनो, तर झिंक. आणि कॉपर सल्फेट असेल तर ह्या इलेक्ट्रोडवर कोण डिपॉझिट होईल, तर कॉपर. मग तुम्हाला रेशो शोधायचा आहे, मास ऑफ झिंक आणि मास ऑफ कॉपर. तर बघा काय फॉर्म्युला आहे त्यांचा, या दोघांचं मास जर शोधायचं आहे तर पहिल्यांदा घ्यायचं तुम्ही W1 अपॉन मोल रेशो 1 इंटू M1. आता W1 म्हणजे येणारं मास, ते जो सबस्टन्स आहे त्याचं येणारं मास, नंतर तो सबस्टन्स डिपॉझिट होताना जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनचा मोल रेशो, M1 म्हणजे त्याचं मोलार मास, इज इक्वल टू काय घ्यायचं, W2, नंतर मोल रेशो 2 इंटू M2. आता बघा तुम्हाला प्रॉब्लेम देताना काय करतील, ते M1 देतील, M2 देतील, W2 देतील, W1 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं सांगतील. जसं तुम्हाला झिंकचं मास देतील, इकडे बघा झिंकचं मास देतील, झिंकचं मोलार मास पण देतील, कॉपरचं मोलार मास देतील, दोन्ही रिॲक्शनचा मोल रेशो, आणि तुम्हाला सांगतील कॉपरचं मास कॅल्क्युलेट करा. काय फॉर्म्युला सांगा, W1 अपॉन मोल रेशो 1 इंटू M1 इज इक्वल टू W2 अपॉन मोल रेशो 2 इंटू M2. आता आपण प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस कळेल तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा कसा. पण हा फॉर्म्युला यूज कधी करायचा, जेव्हा दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटिक सेल आहे, दोघात वेगवेगळे सोल्युशन आहे, पण त्या दोन्ही सेल एकमेकांना कनेक्ट आहे, बरोबर ना, कशामध्ये, सिरीज मध्ये, आणि दोघांमधून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण पास केली. आता कॉपर आणि झिंक साठी कसं लिहिणार, तर बघा मग काय लिहिणार आपण, वेट ऑफ झिंक, नंतर मोल रेशो ऑफ झिंक, नंतर इथं लिहिणार मोलार मास ऑफ झिंक इज इक्वल टू, इथं लिहिणार वेट ऑफ कॉपर, मोल रेशो ऑफ कॉपर इंटू लिहिणार इथं मोलार मास ऑफ कॉपर. मोल रेशो वगैरे कळेल ना कसं, रिॲक्शन वरून तुम्ही मोल रेशो इथं कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर बघा एखादी जी गॅल्व्हॅनिक सेल आहे, गॅल्व्हॅनिक सेल माहिती आहे आपल्याला, केमिकल एनर्जी कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आता आपण एक इथं गॅल्व्हॅनिक सेल घेतली, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये दोन हाफ सेल असतात, एक असते ऑक्सिडेशन हाफ सेल. कोणती असते मित्रांनो, ऑक्सिडेशन हाफ सेल, ज्यालाच तुम्ही एनोड पण म्हणता, आणि एक असते रिडक्शन हाफ सेल, ज्या रिडक्शन हाफ सेलला तुम्ही कॅथोड म्हणता. सांगा किती हाफ सेल असतात मित्रांनो, 2. एक असते ऑक्सिडेशन हाफ सेल आणि एक असते रिडक्शन हाफ सेल. जसं आपण एक एक्झाम्पल घेतो इथं डॅनियल सेल, बघा कोणती घेतोय मी तर डॅनियल सेल. मग तुम्हाला विचारलं डॅनियल सेल हे कोणत्या टाईपची सेल आहे, तर सांगता आलं पाहिजे आपल्याला डॅनियल सेल ही गॅल्व्हॅनिक सेल आहे, जी कोणत्या एनर्जीचं कन्व्हर्जन, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आता ह्या डॅनियल सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड असतात, एक असतो झिंक जो डीप केलेला असतो झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये, ज्याला तुम्ही एनोड म्हणता. दुसरा इलेक्ट्रोड असतो मित्रांनो कॉपर, तो डीप केलेला असतो कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये. सोल्युशन म्हणजे तिथे ॲक्वियस लिहायचं तुम्ही, हा काय म्हणून काम करतो मित्रांनो, कॅथोड. तुम्हाला विचारलं डॅनियल सेल मध्ये एनोड कोण, कॅथोड कोण, झिंक रॉड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन त्याला म्हणायचं एनोड, कॉपर रॉड डीप इन कॉपर सल्फेट सोल्युशन त्याला म्हणायचं कॅथोड.
आता सगळ्यात महत्वाचं, एखादी जर सेल दिली तर त्या सेलचं रिप्रेझेंटेशन. आता सेलचं रिप्रेझेंटेशन करणं एकदम सोपं आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला डॅनियल सेलचं रिप्रेझेंटेशन दाखवतो. रिप्रेझेंटेशन करताना सगळ्यात महत्वाचं, तुम्ही अशा डबल व्हर्टिकल लाईन, दोन डबल व्हर्टिकल लाईन घेतल्या. डबल व्हर्टिकल लाईनच्या डाव्या बाजूला दाखवायचा मित्रांनो तुम्ही एनोड म्हणजेच ऑक्सिडेशन हाफ सेल, उजव्या बाजूला दाखवायचा कॅथोड म्हणजेच रिडक्शन हाफ सेल. जसं बघा या डॅनियल सेल मध्ये जर बघितलं तर एनोड कोण आहे, तर एनोड हा झिंक मेटल आहे. मग लिहिताना कसं लिहायचा, तर बघा इथं लिहिला तुम्ही Zn मेटल, याचा अर्थ तो सॉलिड आहे. मग इथं तुम्ही ब्रॅकेट मध्ये एस लिहिलं. सिंगल व्हर्टिकल लाईन लिहायची. कोणत्या सोल्युशन मध्ये डिप केला, झिंक सल्फेट. झिंक सल्फेट मध्ये Zn वर कोणते चार्ज येतात, +2. मग Zn+2 आयन सोल्युशन हे इथं लिहायचं ॲक्वियस. ब्रॅकेट मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं. जसं इथं लिहिलं मी 1 मोलार. मग हा दाखवला मी एनोड. आता कॅथोड कोण आहे, कॉपर. मग बघा इकडं अशी सिंगल व्हर्टिकल लाईन, इकडं कॉपर लिहायचा. नंतर इथं लिहायचा कोणता आयन आहे, Cu+2 सोल्युशन मधला. याचं काय, हे ॲक्वियस सोल्युशन आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन दाखवायचं. असं हे जे रिप्रेझेंटेशन असतं ते कोणाचं आहे मित्रांनो, तर एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलचं. जसं इथं दाखवलंय बघा त्यांनी, एक इलेक्ट्रोड आहे बघा, एक इलेक्ट्रोड आहे मॅग्नेशियम आणि दुसरा इलेक्ट्रोड आहे मित्रांनो कोणता, सिल्वर. एक कोणता, मॅग्नेशियम, दुसरा कोणता आहे, सिल्वर. मग कसं दाखवायचं, तर बघा परत लिहिलं यांनी डबल व्हर्टिकल लाईन. डाव्या बाजूला मॅग्नेशियम, हा मॅग्नेशियम+2 आयन, उजव्या बाजूला सिल्वर प्लस आयन. मग तुम्हाला विचारलं यातला एनोड कोण, कॅथोड कोण. एकदम सोपं. एनोड म्हटलं का डबल व्हर्टिकल लाईनची डावी बाजू, कॅथोड म्हटलं का उजवी बाजू. मग सांगा कोणाचं ऑक्सिडेशन होईल, कोणाचं रिडक्शन होईल, तर डाव्या बाजूला जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होईल. मग डाव्या बाजूला मॅग्नेशियम आहे. सांगा ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन लॉस होतील, Mg चा तयार झाला Mg+2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस झाले मित्रांनो, 2. आता उजव्या बाजूला जो आहे त्याचं काय होईल, रिडक्शन म्हणजे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करल, Ag+, त्याने ऍक्सेप्ट केला, एक इलेक्ट्रॉन तयार झाला Ag. ह्या रिॲक्शनला म्हणणार ऑक्सिडेशन, ह्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही रिडक्शन. सांगा बॅलन्स आहे का, नाही. इथं 2 इलेक्ट्रॉन आहे, इथं एकच आहे. मग 2 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी 2Ag घ्या, 2 इलेक्ट्रॉन घ्या आणि 2Ag इथं तयार होतील. मग ओव्हरऑल रिॲक्शन घेताना वा हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल, म्हणजे तुम्ही लिहिणार Mg+2Ag+, इट गिव्स काय तयार होईल सांगा, त्या साईडला प्रोडक्ट Mg+2+2Ag. आता तुम्हाला क्वेश्चन वरून काय लक्षात ठेवायचं, तर एखाद्या सेलचं जर रिप्रेझेंटेशन दिलं तर त्या रिप्रेझेंटेशन वरून तुम्हाला एनोड ओळखता आला पाहिजे मित्रांनो, कॅथोड ओळखता आला पाहिजे. एनोड ओळखता आला पाहिजे, कॅथोड ओळखता आला पाहिजे. तर डबल व्हर्टिकल लाईनच्या डाव्या बाजूला एनोड असतो, उजव्या बाजूला कॅथोड. जो एनोड आहे त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन. जो कॅथोड आहे त्याचं होतं रिडक्शन. मग तुम्हाला रिॲक्शन पण विचारता, रिॲक्शन ऍट एनोड, रिॲक्शन ऍट कॅथोड, नंतर ओव्हरऑल रिॲक्शन विचारता. या रिॲक्शन वगैरे तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. जसं मी विचारलं बा तुम्हाला, आता ही जी डॅनियल सेल आहे, ज्या डॅनियल सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड आहे, तुम्हाला रिप्रेझेंटेशन दिसतं इथं. डॅनियल सेलचं मी इथं रिप्रेझेंटेशन लिहिलंय. त्या रिप्रेझेंटेशन वरून एनोड कोण, तर झिंक. कॅथोड कोण, कॉपर. म्हणजे झिंकचं होईल ऑक्सिडेशन आणि कॉपर+2 आयनचं काय होईल मित्रांनो, रिडक्शन. त्यानंतर बघा इथं आणखी एक पॉइंट तुम्हाला दिसतोय, तर ज्यामध्ये तुम्हाला काय दिलंय, तर एक इथं रिप्रेझेंटेशन दिलंय बघा, डबल व्हर्टिकल लाईन. त्याच्या डाव्या बाजूला जो असतो तो कोण असतो मित्रांनो, एनोड. उजव्या बाजूला असतो कॅथोड. म्हणजे डाव्या बाजूचा जो आहे त्याचं काय होईल, ऑक्सिडेशन. उजव्या बाजूचं रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग निकेल काय तयार झाला म्हणता, निकेल+2. मग 2 प्लस आले, याचा अर्थ किती इलेक्ट्रॉन लॉस झाले मित्रांनो, 2. इकडे कोण Al+3 आणि Al आहे, म्हणजे 3 पॉझिटिव्ह चार्ज जाण्यासाठी किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, 3 इलेक्ट्रॉन. काय तयार झाला, Al. सांगा दोन्ही रिॲक्शन बॅलन्स आहे का,
सांगा पहिल्या रिएक्शन मध्ये लॉस झाले 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या रिएक्शन मध्ये गेन झाले 3 इलेक्ट्रॉन. मग असे कमी जास्त इलेक्ट्रॉन चालणार नाही. तर इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी मग आपल्याला पहिल्या रिएक्शनला 3 ने मल्टिप्लाय करा, दुसऱ्याला 2 ने. मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3ni इट गिव्स 3ni प्लस 2. किती इलेक्ट्रॉन लॉस होतील मित्रांनो? 6 इलेक्ट्रॉन. आणि याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं 2al प्लस 3 प्लस 6 इलेक्ट्रॉन इट गिव्स 2al. आता बघा ओव्हरऑल रिएक्शन जे 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल 3ni प्लस 2al इट गिव्स 3ni प्लस 2 काय असणार ही ओव्हरऑल रिएक्शन. तर तुम्हाला हे कळणं गरजेचं एखाद्या रिप्रेझेंटेशन वरून एनोड कोण कॅथोड कोण, एनोड वर कोणती रिएक्शन होईल, कॅथोड वर कोणती रिएक्शन होईल आणि ओव्हरऑल रिएक्शन. कळालं? समजले सगळ्यांना? वाय टाइप करा. समजलं असेल तर पटकन वाय टाइप करा. आपल्याला रिप्रेझेंटेशन समजलंय का सेलचं? यस समजलंय. पवन वाळके, सार्थक कवडे, ईश्वरी, यश कायस्थ सर्वांना आता हे रिप्रेझेंटेशन आणि त्या रिप्रेझेंटेशनच्या रिलेटेड क्वेश्चन समजले. तर इकडे बघा आता पटकन आपण पुढचा पॉइंट पण घेतोय. तर बघा एखादा जो इलेक्ट्रोड असतो, सांगा किती इलेक्ट्रोड असतात? 2. एक असतो एनोड, एक असतो कॅथोड. इलेक्ट्रोड वरती डेव्हलप होतं पोटेन्शियल. इकडे बघा इलेक्ट्रोड वर जे पोटेन्शियल डेव्हलप होतं त्याला म्हणायचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. काय म्हणायचं मित्रांनो त्याला? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तर बघा 2 टाईपचे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतात. एक असतं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, एक असतं रिडक्शन पोटेन्शियल. मग ऑक्सिडेशन पोटेन्शियल कशाला म्हणायचं? तर जे पोटेन्शियल एनोड वर डेव्हलप होतं, कोणत्या इलेक्ट्रोड वर मित्रांनो? एनोड वरती. कोणत्या रिएक्शन मुळे? ऑक्सिडेशन रिएक्शन मुळे. ऑक्सिडेशन रिएक्शन मुळे एनोड वरती डेव्हलप होणाऱ्या पोटेन्शियलला म्हणा ऑक्सिडेशन पोटेन्शियल. जे दाखवता EOXI. जसं एनोड वर जे डेव्हलप होतं ते ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कॅथोड वर जे डेव्हलप होतं त्याला म्हणायचं रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल दाखवता ERED. मग बघा ERED म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल, EOXI म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल डेव्हलप होतं एनोड वर, रिडक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं कॅथोड वर. आणि दोघांच्या ऍडिशनला म्हणायचं तुम्ही सेल पोटेन्शियल. काय म्हणायचं मित्रांनो? सेल पोटेन्शियल. पोटेन्शियल डेव्हलप ऍट एनोड ड्यू टू ऑक्सिडेशन रिएक्शन इज कॉल्ड. सांगा एनोड वरती जे पोटेन्शियल डेव्हलप झालंय कोणत्या रिएक्शन मुळे? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मुळे, त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. कॅथोड वर जे डेव्हलप झालंय रिडक्शन रिएक्शन मुळे, त्याला म्हणायचं आपण कोणतं पोटेन्शियल? रिडक्शन पोटेन्शियल. आणि ह्या दोघांच्या ऍडिशनला म्हणायचं आपण सेल पोटेन्शियल. जे सेल पोटेन्शियल मित्रांनो त्या सेल पोटेन्शियलचा सिम्बॉल आहे ई सेल. सेल पोटेन्शियललाच तुम्ही आणखी दुसरं नाव लिहू शकता मित्रांनो EMF ऑफ सेल. काय म्हणू शकता त्याला? EMF ऑफ सेल. मग EMF ऑफ सेल म्हणजे काय? तर ऍडिशन ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड अँड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. आता हेच पोटेन्शियल बघा जर कॅथोड वर पोटेन्शियल डेव्हलप झालं त्याला रिडक्शन पोटेन्शियल म्हणता, एनोड वर डेव्हलप झालं ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणता. मग जेव्हा पोटेन्शियल डेव्हलप होतं टेम्परेचर असतं 298 केल्विन आणि कॉन्सन्ट्रेशन असेल 1 मोलार. बघा टेम्परेचर असेल 298 केल्विन, कॉन्सन्ट्रेशन असेल 1 मोलार. या कंडिशनला जे डेव्हलप होतं त्याला म्हणायचं स्टँडर्ड पोटेन्शियल. काय म्हणायचं मित्रांनो? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग एनोड वर डेव्हलप झालं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन कॅथोड वर डेव्हलप झालं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. कोणत्या कंडिशनला? 298 केल्विन आणि 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. आणि या दोघांची जर ऍडिशन केली मित्रांनो E0 ऑक्सिडेशन ऑफ एनोड प्लस E0 रिडक्शन ऑफ कॅथोड
तर याला म्हणणार तुम्ही E0 सेल. काय म्हणणार मित्रांनो? E0 सेल. E0 सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. पण हा फॉर्म्युला तुम्ही कधीच नाही यूज करणार आहे, कारण की कोणत्याच इलेक्ट्रोडचं आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहित नसतं. तर प्रत्येकाचं आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल माहिती, आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जर माहित असेल, इकडे लक्ष द्या, आता प्रत्येकाचं काय माहिती आपल्याला? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मग स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वरून तुम्ही कसं लक्षात ठेवायचं? ॲनोड कोन आणि कॅथोड कोन. तर ज्या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त असेल त्याला कॅथोड म्हणा. बघा, ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे जास्त आहे त्याला काय म्हणायचं? कॅथोड. आणि ज्याचं कमी आहे त्याला म्हणायचं ॲनोड. तुम्हाला पुढे ते व्हॅल्यू देतील, मग व्हॅल्यू वरून ओळखायचं तुम्ही ॲनोड कोन आणि कॅथोड कोन. परत सांगतो, प्रॉब्लेम मध्ये ते जे व्हॅल्यू देतील ते सांगणार नाही ही कोणाची व्हॅल्यू आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे का रिडक्शन पोटेन्शियल, असं ते काही सांगणार नाही. मग आपण ओळखायचं, तर त्यांनी जी व्हॅल्यू दिली ती स्पेशली कोणाची दिली मित्रांनो? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची दिली. आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वरून तुम्ही ओळखायचं ॲनोड कोन आणि कॅथोड कोन. तर ज्या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त त्याला कॅथोड म्हणा, ज्याचं कमी त्याला ॲनोड म्हणा. आणि दोघांचं जर रिडक्शन पोटेन्शियल दिलं तर तुम्ही E0 सेल कसं कॅल्क्युलेट करणार? तर बघा, E0 रिडक्शन ऑफ कॅथोड मायनस E0 रिडक्शन ऑफ ॲनोड. म्हणजे जो कॅथोड आहे त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मधून जो ॲनोड आहे त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय करा मित्रांनो? मायनस करा. हा फॉर्म्युला नाही यूज करायचा तुम्हाला, हा फॉर्म्युला सगळीकडे यूज करायचा आहे. जसं इकडे बघा, मी म्हणतो इथं मी एक एक्झाम्पल दिलं, डॅनियल सेल. सांगा, डॅनियल सेल मध्ये किती इलेक्ट्रोड असतात मित्रांनो? 2. कोणते 2? एक असतो झिंक इलेक्ट्रोड, एक असतो कॉपर इलेक्ट्रोड. त्यांचं म्हणणं आहे झिंकचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे बघा, झिंकचं मायनस 0.76 व्होल्ट आणि कॉपरचं मित्रांनो प्लस 0.33 व्होल्ट. सांगा झिंकचं किती? सांगा, झिंकचं पोटेन्शियल मायनस 0.76 व्होल्ट आणि कॉपरचं प्लस 0.33 व्होल्ट. मग यावरून मला सांगा, आता तुम्ही ॲनोड कोणाला म्हणायचं आणि कॅथोड कोणाला म्हणायचं? पटपट सांगा, कोणतं पोटेन्शियल हे? तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ते देणार नाही पण मी सांगतो तुम्हाला. सांगा, ॲनोड कोण कॅथोड कोण? पटकन सांगा. या व्हॅल्यू वरून सांगायचं तुम्ही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू वरून ॲनोड कोण कॅथोड कोण? सांगा पटपट, कमेंट करा. झिंक आणि कॉपर दोघांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलंय, त्यावरून तुम्ही सांगा ॲनोड कोण कॅथोड कोण? सांगा पटपट सांगा. ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त तो कॅथोड, ज्याचं कमी तो ॲनोड. सिद्धी सांगितलंय कॉपर कॅथोड आहे, झिंक हा ॲनोड आहे. रुचा बरोबर सांगितलंय कॉपर कॅथोड झिंक ॲनोड. सर्वेश वागचौरे तुम्ही पण करेक्ट सांगितलंय. झिंक हा ॲनोड आहे, कॉपर हा कॅथोड आहे. बरोबर. यश काय असतं बरोबर सांगितलंय. पूनम निकमने पण बरोबर सांगितलंय. आता सांगा, मी विचारलं तुम्हाला डॅनियल सेल साठी मला आता स्टँडर्ड EMF ऑफ सेल म्हणजे E0 सेल शोधायचा आहे. E0 सेल शोधण्याचा फॉर्म्युला काय? E0 रिडक्शन ऑफ कॅथोड. मग कॅथोड कोण आहे आपला? कॉपर. किती त्याचं रिडक्शन पोटेन्शियल? 0.33. नंतर मायनस E0 ॲनोड. सांगा ॲनोड कोण आहे? झिंक. त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलं मायनस 0.76. मग हे मायनस मायनस प्लस 0.33 प्लस 0.76 दोघांची काय करा? ऍडिशन करा. क्लिअर? तर असं आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो मित्रांनो. कोणता फॉर्म्युला वापरायचा? E0 सेल इज इक्वल टू E0 रिडक्शन ऑफ कॅथोड मायनस E0 रिडक्शन ऑफ ॲनोड. E0 रिडक्शन म्हणजे काय? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. दोघांचं पण ते स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल देतील. तुम्ही काय करायचं? कॅथोडच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मधून ॲनोडचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे काय करायचं मित्रांनो? मायनस करायचं. त्यानंतर एखादा सेल आहे किंवा एखादा सिंगल इलेक्ट्रोड आहे
त्याच्यावरती डेव्हलप होणार जर तुम्हाला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी घेतलं जातं मित्रांनो नस्ट इक्वेशन. काय घेतलं जातं? नस्ट इक्वेशन. हे स्टँडर्ड साठी नाहीये, हे सिंगल तुम्हाला पोटेन्शियल कोणत्या पण टेम्परेचरला कोणत्या पण कॉन्सन्ट्रेशनला जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर हा फॉर्म्युला ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 2.303 RT डिवायडेड बाय NF log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. आता इथं सांगितलं ई म्हणजे काय? सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल, म्हणजे एकटा इलेक्ट्रोड असेल तर, किंवा पोटेन्शियल ऑफ सेल. दुसरं E0 सेलला म्हणायचं स्टँडर्ड पोटेन्शियल. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन रिॲक्शन, T म्हणजे टेम्परेचर इन केल्विन, F म्हणजे फॅरेडे. मग आपण यामध्ये काय केलं तर F ची व्हॅल्यू ठेवली 96,500, टेम्परेचर घेतलं 298. तर हा फॉर्म्युला तयार होतो आणि हा तुम्ही पाठ करायचा. नस्ट इक्वेशन म्हटलं का हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे, हा तुम्हाला यूज करायचा आहे. आता प्रॉब्लेमच्या वेळेस सांगेल मी यूज करायचा कसा. काय फॉर्म्युला आहे सांगा? ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय N log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. आपण प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस मी हा पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. प्रोडक्ट कसं, रिॲक्टंट कसं, N ची व्हॅल्यू किती घ्यायची, E0 सेलची किती घ्यायची. तर तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करा. कोणतं इक्वेशन? नस्ट इक्वेशन. हे नाही पाठ केलं तरी चालेल, हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे सांगा? E cell is equal to E0 cell minus 0.0592 divided by N log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. तर कळालंय सगळ्यांना इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, तर तुम्हाला रिलेशन बिटवीन गिब्स एनर्जी अँड EMF ऑफ सेल. कोणामधलं रिलेशन शोधायचं तुम्हाला? गिब्स एनर्जी. मग डेल्टा G0 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? मायनस N इंटू F इंटू E0 सेल. आता N म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन रिॲक्शन. F म्हणजे त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 96,500 कुलोम. आणि E0 सेल म्हणजे स्टँडर्ड EMF ऑफ सेल. नंतर आता जो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट होता मित्रांनो, या रेशोला म्हणता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय म्हणतात त्याला? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K किंवा KC असा दाखवता. मग त्यावेळेस इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर बघा आपण आता नस्ट इक्वेशन लिहिलं होतं E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592. इकडे बघा काय फॉर्म्युला लिहिला होता आपण बघा, E0 सेल मायनस 0.0592 त्याला डिवायडेड बाय काय केलं होतं आपण? N. नंतर लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता इकडे लक्ष द्या, इक्विलिब्रियम कंडिशन जर असेल ऍट इक्विलिब्रियम काय असतं तर E सेलची व्हॅल्यू 0 असते. किती असते मित्रांनो? 0. म्हणून तुम्ही लिहिता 0 इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय N. आणि ह्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटला तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणायचं K किंवा KC. मग बघा हा मायनसचा पार्ट ह्या साईडला जर आला तर E सेल बघा, E0 सेल इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिणार तुम्ही 0.0592 डिवायडेड बाय N लॉग टू द बेस 10 ऑफ KC. कोणामधलं रिलेशन सांगितलंय तर बघा स्टँडर्ड EMF ऑफ सेल म्हणजे E0 सेल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KC. हा फॉर्म्युला पण आपल्याला यूज करायचा आहे. सांगा गिब्स एनर्जी आणि EMF ऑफ सेल मध्ये काय रिलेशन आहे मित्रांनो? डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस N इंटू F इंटू E0 सेल.
आणि E0 सेल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये काय रिलेशन आहे तर E0 सेल इज इक्वल टू 0.0592 डिवायडेड बाय n log टू द बेस 10 Kc. Kc म्हणजे काय तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इथपर्यंतचा पार्ट समजलाय सगळ्यांना. पटपट वाय टाईप करा इथपर्यंतचा पार्ट जर समजलेला असेल तर. आणि यानंतर 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर बायोलॉजीचा क्लास असणार आहे. सर्वांना लेक्चर समजले आजचं? सर्वजण यस टाईप करताय. फक्त प्रॅक्टिस करा, फॉर्म्युले वगैरे सगळे रिवाइज करा. तेव्हा तुम्हाला मग आपल्याला जे आपण न्यूमेरिकल वगैरे घेणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये, आता थोडासा काही थेरॉटिकल पार्ट बाकी आहे तो रिवाइज करू. आणि रिवाइज केल्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण MCQ घेऊ. तर आजचं लेक्चर आपण थांबवतोय. थँक्यू.